नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, मुंबई ड्रायव्हर भरतीसाठीची परीक्षा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आलेला आहे। इंटरव्ह्यूची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी प्रश्नमालिका आपली सुरू आहे। बघा, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काही संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यांची तयारी आपण करत आहोत। मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ पाहिजे असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती पीडीएफ ही घेऊ शकता। तर बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। अतिशय दर्जेदार प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। तर बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। मुंबईतील कोणते ठिकाण आयलंड सिटी म्हणून ओळखले जाते? प्रश्न काय आहे नीट बघा। मुंबईमधील कोणते ठिकाण आयलंड सिटी म्हणून ओळखले जाते? दक्षिण मुंबई, दादर, ठाणे आणि वांद्रे। चला, आणि याचं करेक्ट आन्सर आहे दक्षिण मुंबई। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया कोणत्या उपसागरावर आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया कोणत्या उपसागरावर आहे? वसई खाडी, मुंबई हार्बर, उल्हासनगर आणि ठाणे खाडी। याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा मित्रांनो, मुंबई हार्बर। मित्रांनो, अशाच प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ती पीडीएफ मिळवू शकता। तर बघा, मुंबईतील वांद्रे सिलिंग पूल पुढे कोणत्या प्रकल्पाशी जोडला जाणार आहे? मुंबईमधील वांद्रे सिलिंग पूल पुढे कोणत्या प्रकल्पाशी जोडला जाणार आहे? मुंबई नाशिक महामार्ग, वर्सोवा सिलिंग, ठाणे पूल आणि वाशी पूल। याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, वर्सोवा सिलिंग। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। मुंबईतील हार्बर म्हणजे काय? बघा, मुंबईमधील हार्बर म्हणजे काय? गेटवे ऑफ इंडिया जवळचा नैसर्गिक बंदर, घाटकोपर रेल्वे लाईन, समुद्र किनारा आणि वसई खाडी। चला मित्रांनो, पटपट तुमची उत्तरं आहेत ते कमेंट करत चला। तुमची उत्तरं कमेंट करणं अतिशय गरजेचं आहे, त्याच्यावरूनच मला समजतं की तुम्ही व्हिडिओ पाहत आहात, तुम्हाला हे व्हिडिओ आवडतायत आणि तुमची तयारी चांगल्या पद्धतीने चालू आहे। आणि याचं करेक्ट आन्सर बघा, गेटवे ऑफ इंडिया जवळचा नैसर्गिक बंदर। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। मुंबईतील सर्वाधिक फ्लायओव्हर कोणत्या महामार्गावर आहेत? बघा, हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। मुंबईत सर्वाधिक फ्लायओव्हर कोणत्या महामार्गावर आहेत? ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताक्रूज चेंबर लिंक रोड, JVLR। आणि चला, याचं करेक्ट आन्सर आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती मुंबईतील जास्त फ्लायओव्हर आहेत। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। मुंबईतील सायन पनवेल हायवे कोणत्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे? बघा, मुंबईमधील सायन पनवेल हायवे कोणत्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे? पुणे कोकण मार्ग, गुजरात मार्ग, नाशिक मार्ग आणि दहिसर मार्ग। चला, याचंही उत्तर कमेंट करा आणि याचं उत्तर करेक्ट काय आहे बघा, पुणे कोकण मार्ग जो आहे तो मुंबई सायन पनवेल हायवेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। मुंबईतील धारावी कोणत्या दोन रेल्वे स्थानकामध्ये आहे? मुंबईमधील धारावी कोणत्या दोन रेल्वे स्थानकामध्ये आहे? दादर वांद्रे, माटुंगा माहीम, ठाणे मुलुंड, घाटकोपर विक्रोळी। आणि याचं करेक्ट आन्सर आहे माटुंगा माहीम। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। मुंबईतील नवी मुंबई कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न। मुंबईतील नवी मुंबई कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? तर ऑप्शन काय आहेत बघा, 1965, 1971, 1975, 1982। आणि याचं करेक्ट आन्सर आहे 1971। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। मुंबईतील अंधेरी कुर्ला रोड कशासाठी प्रसिद्ध आहे? मुंबईमधील अंधेरी कुर्ला रोड कशासाठी प्रसिद्ध आहे? औद्योगिक व व्यापारी केंद्र, शिक्षण संस्था, पर्यटन स्थळ आणि समुद्र किनारा। चला, आणि याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा, औद्योगिक व व्यापारी केंद्र याच्यासाठी मुंबईतील अंधेरी कुर्ला रोड प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न, आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न। मुंबईतील डोंबिवली कोणत्या रेल्वे लाईनवर आहे? मुंबईमधील डोंबिवली कोणत्या रेल्वे लाईनवर आहे? हार्बर लाईन, सेंट्रल लाईन, वेस्टर्न लाईन आणि मेट्रो। चला, आणि याचं करेक्ट आन्सर पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सेंट्रल लाईन। आणि मित्रांनो अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर निश्चितच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।